प्रत्येक दुकानात जायचो आणि मला काय काम मिळेल का असं विचारायचो। पहिला तांब्या अंगावरती घेतला आणि मला शुद्ध हरवली गेली। मी माझ्या बाबांना सांगितलं की मी कष्ट करीन, काम करीन, पण मी बाहेर जाऊन आतापर्यंत माझी 13 पुस्तकं प्रकाशित आहेत, 2 नॅशनल अवॉर्ड माझ्या वाट्याला आहेत। नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर प्रदीप पाटील, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर, अधिकार प्रदत्त स्वायत्त येथे मराठीचा प्राध्यापक म्हणून काम करीत आहोत। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय संसव वेद्या आत्मरूपा। संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायामध्ये त्यांच्या आत्मरूप अशा ईश्वराला नमन केलेलं आहे। त्याप्रमाणे या व्याख्यानाला किंवा या स्पीचला सुरुवात करण्या अगोदर माझे आराध्य दैवत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक, संवर्धक, संस्थापक शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, बापूजींच्या या कार्यात त्यांना साथ देणाऱ्या आणि संस्थेत शिकणाऱ्या प्रत्येक मुलांवर स्वतःच्या मुलांप्रमाणे संस्कार करणाऱ्या संस्थामाता श्रीमती सुशीला देवी साळुंखे आणि ज्यांनी विवेकवादाचा प्रचार आणि प्रसार अख्ख्या जगभर केला ते स्वामी विवेकानंद या माझ्या आराध्य दैवतांना प्रथम मी नमन करतो, वंदन करतो आणि मी माझ्या व्याख्यानाला आणि स्पीचला सुरुवात करतो। सुरुवातीलाच मला आयडियल मराठी आणि आयडियल मराठी टीमचं पूर्ण आभार मानायचे आहे, त्यांचं अभिनंदन करायचं आहे, कारण त्यांनी जो उपक्रम हाती घेतलेला आहे तो अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे। या मुलाखतींच्या द्वारे समाजातील काही महत्त्वाच्या व्यक्ती आपल्यासमोर येतील, त्यांचे विचार आपल्याला या माध्यमातून ऐकायला मिळतील आणि त्याचबरोबर या व्यक्तींचा जो संघर्ष आहे आणि त्या संघर्षातून त्यांनी मिळवलेलं जे यश आहे, त्या यशापासून काही एक प्रेरणा आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि श्रोत्यांपर्यंत नक्की पोहोचेल। तर सुरुवातीलाच मी माझा प्रवास सुरू करण्या अगोदर आयडियल मराठीचे दीपक दादा आणि सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो। आता मी माझ्या प्रवासाला सुरुवात करताना जरा मी जन्मापासून सांगायचा थोडासा प्रयत्न करतो, कारण माझा जन्म हा प्री मॅच्युअर्ड बेबी या संकल्पनेत, आता आपल्याला ही संकल्पना सगळ्यांना माहिती आहे, 8व्या महिन्यातला माझा जन्म आहे आणि जन्माच्या वेळीच मला 1 महिना काचेच्या पेटीमध्ये ठेवलं गेलं आणि त्याच वेळापासून मला माझ्या आयुष्याची सुरुवात झाली खऱ्या अर्थानं असं सतत वाटतं। कारण 1 महिना काचेच्या पेटीत राहिल्यानंतर बऱ्याच जणांनी, आता हे सगळ्या गोष्टी मी जे सांगतोय ते माझ्या आईवडिलांनी मला सांगितलेल्या आहेत, त्याच गोष्टी मी तुमच्यासमोर सांगतोय की त्यावेळी सगळे लोक म्हणायचे हे मूल काय हाताशी लागणार नाही, अत्यंत लहान, वजन कमी, अशा सगळ्या अवस्थेमध्ये माझा जन्म आणि आज मला फार स्वतःबद्दल आत्मविश्वास आहे माझ्यामध्ये किंवा मला एक स्वतःचा अभिमान वाटतो की जे मूल वयाच्या 3 वर्षापर्यंत बोलत नव्हतं ते मूल आज एका कॅमेऱ्यासमोर उभा राहून आपला मुलाखत देत आहे, आपल्याबद्दल बोलतं आहे। कारण मला आठवतंय माझ्या गलीतले सगळी लोक, मी साधारणतः लहान मूल 1 वर्षाचं असल्यापासून बोलायला शिकतं, पण मला सांगितलं जातं किंवा मीही स्वतः ते अनुभवतो आहे की 3.5-4 वर्ष झालं तरी माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हता आणि त्यावेळी गलीतले सगळे लोक मला मुक असं म्हणायचे। आजही काही लोक मला भेटले की काय मुक्या अशा नावानं मला हाक मारताना दिसतात, तर हाच मुखा माणूस आज सगळ्यांच्या समोर बोलायला उभा आहे। माझं बालपण खऱ्या अर्थानं बघायचं झालं तर मी काय अत्यंत गरीब अशा आणि मजुरी करणाऱ्या शेतकरी कुटुंबातला एक मुलगा आहे। माझं शिक्षण थोडंसं बघायचं झालं तर माझं 7वीपर्यंतचं जे शिक्षण आहे ते आपल्या गावातल्या शाळेमध्ये, विद्यामंदिर या जेडपीच्या शाळेमध्ये शिक्षण झालं। पहिल्यापासून हुशार होतो, मला कधी कुणी घरातल्यानी वाचायला पाहिजे, वाचत बस अशी सांगायची आवश्यकता कधीही लागली नाही, कारण वाचलं पाहिजे, वाचून काहीतरी आपल्याला बनायचं ही एक जिद्द मात्र सतत माझ्या डोक्यात होती। त्यानंतर 8वीला मी स्वामी विवेकानंद हायस्कूल इथं 8वीला गेलो। 8वी-9वी ही 2 वर्ष मी त्या शाळेमध्ये शिकलो। खूप चांगले शिक्षक मला त्या शाळेमध्ये भेटले। शिक्षकांची नावं सुद्धा सांगता येतील की एच डी पाटील सरांसारखे एक शिक्षक असतील, साळे सरांसारखं ज्यांनी मला विज्ञान आणि भूमिती शिकवलं ते सर असतील, किंवा तळेकरांसारखे सर असतील ज्यांनी हिंदी शिकवलं, आणि के डी पाटील सर असतील ज्यांनी मला मराठी शिकवलं। माझा हा जो काय प्रवास आहे त्याचा पाया खऱ्या अर्थानं जर कुठं घातला गेला असेल तर तुम्हाला वाटतं त्या 53च्या शाळेमध्ये घातला गेला। के डी पाटील सरांनी शिकवलेलं मराठी आजही माझं जसंच्या तसं लक्षात आहे। हा एक पाया कुठेतरी
मला त्या शाळेमध्ये मिळालं असं मला वाटतं. त्यानंतर 10वीचं शिक्षण मात्र माझं जरा फार कष्टाचं झालं, फार दुःखातून आणि फार त्रासातून मला 10वीचं वर्ष पार पडावं लागलं. घरच्या काही परिस्थितीमुळं मला माझं गाव सोडून मला चुलत्यांच्या गावामध्ये जाऊन राहावं लागलं आणि मग त्या चुलत्यांच्या गावामध्ये गेल्यानंतर काम करत शिकणं आणि ही कामं करत असताना न्यू इंग्लिश स्कूल आसुर्ले पोर्ले या ठिकाणी मला 10वीचं ॲडमिशन घेतलं आणि तिथून मी 10वी चांगल्या मार्कानं पास झालो. 10वी नंतर मित्रांनो खऱ्या अर्थानं मला सायन्सला जायचं होतं, मला काहीतरी बनायचं होतं, सायन्स करून इंजिनिअरिंग किंवा डॉक्टरकी करावी असं सतत वाटत होतं. पण सगळ्यांना माहिती आहेत ह्या गोष्टी करायच्या असतील तर त्यासाठी आपल्याकडे पैसा असावा लागतो आणि जी गोष्ट आमच्याकडे नव्हती. त्यामुळं सायन्सचा विचार मी सोडून दिला आणि नेहरू विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज या ठिकाणी 11वी आर्ट्सला ॲडमिशन घेतलं. आता 11-12वीची 2 वर्ष तशी जरा मजेत गेली. दिवड्यापासून कोतोलीपर्यंत चालत 3-3.5 किलोमीटरचं अंतर असेल, ते 3.5 किलोमीटरचं दररोज चालत शाळेला कॉलेजला जायचो. माझ्यासोबत बरेचसे मित्र असायचे. मग ते 2 वर्ष अभ्यास केला. 11वीला असा फारसा अभ्यास नाही केला. मला एक गोष्ट या निमित्तानं अजून एकदा सांगावीशी वाटते की आतापर्यंत मी जेवढ्या काय परीक्षा दिलेल्या आहेत पहिलीपासून आतापर्यंत PhD होण्यापर्यंत, तर या सगळ्या परीक्षांमध्ये माझा कधीच पहिल्या 3मध्ये नंबर नाही अशी गोष्ट घडलेली नाही. म्हणजे जरी काम करत शिकलेलो असलो किंवा अनेक कष्टातून येऊन पुढे जाऊन शिकत असलो तरीही माझा नेहमी पहिला किंवा दुसरा किंवा तिसरा असा नंबर असायचा. 12वीमध्ये मला 67% मार्क्स मिळाले आणि कोतोलीच्या त्या कॉलेजमध्ये मी 3रा आलेलो होतो. आता खऱ्या अर्थानं माझ्या जगण्याचा प्रवासाला सुरुवात होणार होती, कारण यावेळी मी ठरवलं की आता मला गावात राहायचं नाही. गावात जर मी राहिलो तर गावात राहून इतर मुलं ज्या पद्धतीनं कामं करत जगतात, शेतीची कामं असतील, ऊसतोडीची कामं असतील किंवा मजुरीची कामं असतील, ही कामं करत मला आता जगायचं नाही. मला स्वतःच्या पायावर उभा राहायचं आहे, मला काहीतरी करून दाखवायचं आहे. ही एक जिद्द कुठेतरी मला अस्वस्थ करत होती. आणि मग मी तो प्रसंग आमच्या घरातल्या लोकांशी बोललो की मला आता कॉलेज करायचं आहे, मला आता बाहेर जाऊन शिकायचं आहे आणि मी आता गावात राहणार नाही, मला बाहेर कुठेही शिक्षणाला घाला, असं मी जेव्हा माझ्या वडिलांना सांगितलं त्यावेळी वडिलांनी मला सांगितलं की आपली परिस्थिती फार बेताची आहे, आपण नाही पुढे जाऊन शिकू शकणार किंवा तुला काय 4 पैसे लागतील, पुस्तकं लागतील, कपडे लत्ते लागतील, यासाठी आपण एवढे पैसे नाही मिळवू शकणार. त्यापेक्षा तू इथंच के चौगले कॉलेजला ॲडमिशन घे, तुला जे काय बनायचं आहे ते गावात राहून बन. पण मी माझ्या जिद्दीवर अटळ होतो. मला माहिती होतं मी गावात राहिलो तर पुढे जाऊ शकणार नाही आणि मला बाहेर जायचंच होतं. मी माझ्या बाबांना सांगितलं की मी कष्ट करीन, काम करीन, पण मी बाहेर जाऊन शिकेन, मी कोल्हापुरातच जाऊन शिकेन असं त्यांना सांगितलं. यासाठी मला मोठ्या भावानं खूप प्रयत्न केला माझ्यासाठी. बाबांना विनंती केली की याला शिकायचं आहे, मी एक माझ्या कष्टामुळे शिकू शकलो नाही, पण माझा भाऊ शिकू पाहतोय तर त्याला तुम्ही शिक्षणाला मदत करा किंवा त्याच्या बळावर तो शिकू पाहतोय तर त्याला आपण मदत केली पाहिजे असं भावानी वडिलांना सांगितलं. आणि त्यानंतर मग माझे आईबाबा मला बाहेर घालायला तयार झाले. खूप प्रयत्न करून शहाजी कॉलेजला मी BA भाग 1ला ॲडमिशन घेतलं. आता ते तसं लेट ॲडमिशन झालं होतं, म्हणजे विवेकानंदसारख्या महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घ्यावं ही प्रत्येकाची इच्छा असते. पण 1 महिना 2 महिना लेट असल्यामुळं मला विवेकानंदला ॲडमिशन मिळालं नाही. आणि त्यानंतर मग मी शहाजीला गेलो. शहाजीला धम्मपाल रत्नाकर सर जे आज हयात नाहीत, त्यांनी मला पहिल्यांदा बघितलं आणि माझ्याकडनं काही ज्ञानाची चाचपणी केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की प्रदीप ठीक आहे, तुझं ॲडमिशन आम्ही करून देतो, ते ॲडमिशन आपण करूयात. ते ॲडमिशन झालं. कॉलेजला ॲडमिशन झालं होतं, पण राहण्याचं काय, गावाकडनं तरी येऊन जाऊन मला करायचं नव्हतं आणि तितके पैसेही माझ्याजवळ नव्हते. मग रत्नाकर सरांनीच मला एक पत्ता दिला आणि त्या पत्त्यावर जायला सांगितलं, तिथं हॉस्टेल आहे आणि त्या हॉस्टेलमध्ये तुला ॲडमिशन मिळेल असं सांगितलं. EBC इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीचं वसतिगृह तिथं होतं आणि त्या वसतिगृहामध्ये मी पोहोचलो. वसतिगृहाचे रेक्टर त्यावेळी पवार सर होते आणि पवार सरांनी मला पहिला सांगितलं तुला ॲडमिशन मिळेल, तुला 12वीला मार्क्स चांगले आहेत, तुला ॲडमिशन इथं मिळेल, पण त्यासाठी उत्पन्नाचा दाखला लागतो आणि तो उत्पन्नाचा दाखला मात्र मला आणून दे तरच तुला ॲडमिशन देतो. आता त्या उत्पन्नाची मर्यादा त्या काळामध्ये 15,000 रुपये इतकी होती. आता तो दाखला काढण्यासाठी सुद्धा मला बराच कष्ट झाले, मला बराच त्रास झाला, पण माझे काही गावातले मित्र आहेत त्या मित्रांनी मदत केली आणि तो दाखला मला मिळाला आणि मला हॉस्टेलला ॲडमिशन मिळालं.
मुद्दा इथं संपत नाही मित्रांनो, मला याच्या पुढे जाऊन सांगायचं आहे की कॉलेजला ॲडमिशन मिळालं, वसतिगृहाची सोय झाली, पण पॉकेट मनी नावाचा प्रकार असतो, काहीतरी पैसे आपल्याला खर्चाला हवे असतात आणि ते पैसे मात्र माझ्याकडे नव्हते. त्यावेळी मग मी विचार केला की आपल्याला शिकायचं तरी आहे, पण गावाकडे सुद्धा परत जायचं नाही, तर त्यासाठी आपण आता काहीतरी काम बघायला पाहिजे, कामाला सुरुवात केली पाहिजे असं वाटलं आणि मग मी काम बघायला फिरत होतो. मला आठवते 10-15 दिवस सगळी हॉटेल्स, कोल्हापुरातली सगळी हॉटेल्स असतील, लॉजिंग असतील किंवा वेगवेगळी दुकानं असतील, ह्या सगळ्या दुकानांमध्ये मी 8-10 दिवस फिरत होतो. प्रत्येक दुकानात जायचो आणि मला काय काम मिळेल का असं विचारायचो आणि प्रत्येक ठिकाणी सांगितलं जायचं की आमच्याकडे लोक आहेत ऑलरेडी आणि काम नाही आहे. असं 8 दिवस मला काम मिळालं नाही. 10वा दिवस असेल, 10व्या दिवशी मी एका मटन मार्केट, कोल्हापूर महानगरपालिकेच्या समोरचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती GK कटलरी नावाची एक मोठी कटलरी आहे आणि त्या कटलरीमध्ये गेलो, पायऱ्या चढून जिना चढून वर गेलो आणि मालकांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की मी शहाजी कॉलेजला फर्स्ट इयरला शिकतोय आणि इथं राहतोय आणि मला कामाची अत्यंत गरज आहे आणि मला काम मिळालं पाहिजे, माझ्या शिक्षणाचा प्रश्न आहे. मालकाला काय दया आली मला माहीत नाही. त्या मालकाने मला सांगितलं की तुला काम मिळेल, पण सकाळी 9 ते संध्याकाळी 9 तुला काम करावं लागेल. मी म्हणलं ठीक आहे, सकाळी कॉलेजचे 2 तास केल्यानंतर 9 ते 9 काम करूयात, आपल्याला 4 पैसे मिळतील. तर मित्रांनो, मला कुठलंही काम केल्याचा कधी कमीपणा वाटला नाही आणि सांगायला पण मला कधी लाज वाटत नाही. तर त्या GK कटलरीमध्ये मी हमाली केलेली आहे. FY आणि SYची 2 वर्ष मी हमाली केले. आता ती हमाली काय होती तर 50-60 किलोचे बॉक्स वस्तूंचे एक बॉक्स बांधला जायचा मोठा असा आणि तो उचलून डोक्यावर दिला जायचा आणि ते तिथनं घेऊन लकी नॉव्हेल्टीज असेल, लकी बाजार असेल, रूपम कटलरी असतील किंवा कोल्हापुरातली मोठमोठी दुकानं असतील, ह्या दुकानामध्ये ते डोक्यावरनं वाहून जायचं आणि तिथं ते त्या वस्तू द्यायच्या, त्याचं काय बिल असेल ते घेऊन मालकाच्या हातात द्यायचं. अशा प्रकारची हमाली 2 वर्ष मी केलेली आहे. मोठे पण सांगतोय किंवा माझ्याबद्दल बोलतोय असं नाही, तर ह्याच्या पाठीमागं कष्ट करायची माझी एक तयारी होती. गावाकडे गेल्यानंतर काय होणार आहे ही सतत जाणीव मनामध्ये होती आणि इथं कष्ट करताना कितीही त्रास होऊ दे, पण मी माझं काम करत शिक्षण घेईन ही एक आत्मविश्वास, ही एक जिद्द कुठेतरी सतत माझ्या मनामध्ये होती. त्या दृष्टीने मी माझी पावलं पडत होती. मित्रांनो, मला सांगायला फार वाईट वाटतं की कॉलेजला जात असताना त्या GK कटलरीचे निळ्या रंगाचे कपडे अंगावरती असायचे. फार वाईट वाटायचं की मी त्या निळ्या कपड्यांच्या रंगावर कॉलेजला जायचो आणि इतर मुलं मात्र टापटीप चांगली कपडे घालून गाडीवरून, बाईकवरून कॉलेजला यायची आणि त्यावेळी कुठेतरी असं वाटायचं की माझ्याच वाटेला का ही गोष्ट येते आहे. पण मी ठरवलं होतं की मला शिकायचं आहे. 2 वर्ष अभ्यास केला, 2 वर्ष चांगले मार्क्स पण मिळाले. आता TYला मात्र सेकंड इयरची लास्ट सेमिस्टरची परीक्षा असेल आणि मला अभ्यास करायचा होता आणि त्यामुळं मग मी GK कटलरीतलं काम थोडं 1 महिन्यासाठी सोडलं आणि पूर्ण वेळ अभ्यास केला, परीक्षा दिल्या, परीक्षा पास झालो, TYला ॲडमिशन घेतलं. पुन्हा माझ्यासमोर एक प्रश्न होता की आता आपण काय करायचं. पुन्हा GK कटलरीत गेलो. त्यावेळी मालकाने सांगितलं की तू 1 महिना गेलास, पण आमचं काम थांबवून चालत नव्हतं, त्यामुळं आम्ही दुसऱ्या माणसाला अपॉइंटमेंट केलेलं आहे आणि तू दुसरं कुठलं तरी काम बघ. पुन्हा माझ्यासमोर एक प्रश्न होता की आता आपण काय करायचं आहे. मग पुन्हा कामाचं सर्चिंग सुरू झालं, काम शोधायला सुरू केलं आणि काम शोधत शास्त्रीनगरमध्ये सिद्धिविनायक हार्ट हॉस्पिटल आहे, चंद्रकांत पाटील डॉक्टर आहेत आणि त्यांच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर त्यांना मी म्हटलं की मला कुठल्याही प्रकारचं काम द्या, मी काम करायला तयार आहे. आणि मग मला तिथल्या प्रशासनानं वॉर्डबॉयचं काम दिलं. आता ते वॉर्डबॉयचं काम मी 1च वर्ष केलं. TYचं लास्ट इयर माझं BAचं, ते लास्ट इयर मी वॉर्डबॉय म्हणून काम केलं. पण वॉर्डबॉय म्हणून काम करताना अनेक अनुभव माझ्या वाट्याला आले. अनेक प्रकारचं जग, एक वेगळं जग त्या निमित्तानं मला बघायला मिळालं आणि मला सतत वाटत राहतं की मी हे जे काय काम करत शिकत आलो, या कामातून जी काय माणसं मी बघितली, ह्या सगळ्या माणसांनीच माझ्या अनुभवामध्ये भर घातले असं सतत मला वाटत होतं. वॉर्डबॉय म्हणून काम करत असताना सकाळी लवकर उठायला लागायचं. त्याचबरोबर ICUमध्ये जे काय पेशंट असायचे, त्या पेशंटचं स्पंजनं सगळं अंग पुसणं असेल, त्यांचं मूत्र असेल ते जमा करणं, त्याचे नोंदी लिहून
लिहून ठेवणं अशा प्रकारची कामं करायला लागायची. टॉयलेट साफ करायला लागायचं आणि दिवसभर त्या कामामध्ये गुंतलेलं असायचं. TY कंप्लीट झालं. TYमध्ये विद्यापीठात चांगले मार्क्स पडले. शहाजी कॉलेजला ठक्कर पारितोषिक घेऊन मी पहिला आलो आणि पुन्हा प्रश्न निर्माण झाला की आता पुढे काय करायचं आहे. पुढे मित्रांनो मला सांगायला फार अजून वाईट वाटतं की मला BEd करायचं होतं. डोक्यात एक मात्र फिक्स होतं की मला प्राध्यापकच व्हायचं आहे, शिक्षक व्हायचं आहे. येईल उल्लेख संदर्भानं मी बरेचशी नावंसुद्धा या निमित्तानं सांगणार आहे की मला FYला ॲडमिशन घेतल्यापासूनच गावातले माझे खूप चांगले मित्र आणि माझे मार्गदर्शक गावामध्ये होते, ते मला सतत सांगायचे. पण मित्रांनो माझं एक स्वतःचं असं मत आहे किंवा माझं स्वतःचा अनुमान आहे की आपण ज्यावेळी एखादं क्षेत्र निवडतो त्या क्षेत्रामध्ये जाऊन आपण आपलं करिअर करायला पाहिजे. कोणतरी सांगतं म्हणून जर आपण एखादं क्षेत्र निवडलं तर तिथं काम सक्सेस यश मिळण्याचं जे प्रमाण असतं ते फार कमी असतं. तुमच्या इच्छा ज्या आहे, तुम्हाला जे क्षेत्र आवडतं, तुमची आवड ज्या पद्धतीची आहे त्या पद्धतीनंच तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जायला पाहिजे, तरच तुम्हाला चांगलं यश मिळेल असं मला वाटतं. तर मुद्दा असा होता की मग BA नंतर करायचं काय, तर मला शिक्षक व्हायचं होतं. शिक्षक होण्यासाठी मला वाटलं की आपण आता BEd करायला पाहिजे आणि BEd करायसाठी BEdचा फॉर्म घेण्यासाठी मी एका कॉलेजला गेलो आणि त्या कॉलेजमध्ये फॉर्म घेतला 100 रुपये भरून आणि फॉर्म भरून दिला. आणि भरून देताना मला सांगितलं की BEdची फी 18,000 रुपये असते. 2006ची गोष्ट सांगतोय. 2006च्या वेळी 18,000 रुपये सुद्धा BEd करण्यासाठी माझ्याकडे नव्हते. मग पुन्हा अंधकार, पुन्हा नैराश्य. मग काय करायचं? मग म्हटलं ठीक आहे, BEd नाही आपल्याला करता येत, आपल्याकडे नाहीत तितके पैसे, तर आपण MAला ॲडमिशन घेऊयात. मग विद्यापीठामध्ये मी MAला ॲडमिशन घेतलं आणि माझं MA सुरू झालं. एक गोष्ट ह्या सांगायच्या वरात मागाशी राहून गेली की मी ज्या हॉस्टेलला राहत होतो त्या हॉस्टेलचं वातावरण किंवा त्या हॉस्टेलमधले अनुभव मला समृद्ध करण्यामध्ये त्या हॉस्टेलचा फार मोठा वाटा आहे असं मला सतत वाटतं. कारण त्या हॉस्टेलमध्ये राहायला आलेले सगळे मुलं ही अत्यंत गरीब आणि आर्थिक विवंचनेमध्ये असणाऱ्या कुटुंबातून आलेली ही मुलं होती. आणि मी आज विचार करतो की आज माझ्याबरोबर असणारी हॉस्टेलमध्ये जी काही 50-60 मुलं होती ती मुलं कुठं आहेत? तर ही सगळी मुलं आज एका वेगळ्या उंचीवरती काम करतात, चांगल्या चांगल्या क्षेत्रामध्ये काम करतात. त्याच्यामध्ये डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, PSI आहेत किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आज चांगलं काम करत आहेत. म्हणजे ही गरिबीतून आलेली मुलं जी आहेत ही मुलं फार हुशार पण होती आणि तितकंच चांगलं वातावरण सुद्धा त्या हॉस्टेलमध्ये होतं. हॉस्टेलमधलाच एक अनुभव माझ्याही वाट्याला आला होता. तो अनुभव सांगत मी पुढे जाणार आहे की मला वाटतं पहिल्याच महिन्याचं दिवस असेल, पहिल्यांदाच ॲडमिशन घेतलं होतं, गावापासून पहिल्यांदाच बाहेर राहायला आलो होतो. आणि त्यावेळी त्या हॉस्टेलच्या चौकामध्ये एक हौद आहे आणि त्या हौदावरती सकाळी लवकर उठून प्रत्येकाला आंघोळ करायला लागायची. थंडीचे दिवस असतील कदाचित आणि प्रचंड थंडी होती. आणि मी त्या हॉस्टेलमध्ये राहायला आल्यानंतर सकाळी उठून कॉलेजला जायचं आहे, परत कामावर जायचं, अशा सगळ्या विवंचनेत ते आंघोळीला गेलो. आणि आंघोळीला गेल्यानंतर काय झालं मला माहीत नाही. मला माझ्यानंतर रेक्टरने आणि मित्रांनी मला सांगितलेली ही गोष्ट आहे. पहिला तांब्या अंगावरती घेतला आणि मला शुद्ध हरवली गेली असं सांगितलं जातं. नंतर माझ्या मित्रांनी आणि रेक्टर पवार सर आहेत, खूप चांगला माणूस ज्याने आम्हाला सांभाळलं बापासारखं, त्या पवार सरांचं सुद्धा मला इथं नाव घ्यायला हवं की त्याने मला रूममध्ये नेलं, सगळं अंग पुसलं किंवा अंगावर चादर बिदर टाकल्या आणि नंतर मला 2 तासांनी ज्यावेळी शुद्ध आली त्यावेळी मला मग हे सगळं सांगितलं की प्रदीप, तुला थंडीचा त्रास झाला होता, शिरा सगळ्या तुझ्या गोठलेल्या होत्या आणि तू बेशुद्ध अवस्थेमध्ये 2 तास होतास आणि इथून पुढे जराशी शरीराची आणि प्रकृतीची काळजी घे असं सांगितलं गेलं. इतक्या वाईट स्थितीतून आम्ही आमचं शिक्षण पूर्ण करत होतो. त्याच हॉस्टेलच्या जेवणाबद्दल सुद्धा मला थोडंसं सांगायला हवं. त्या हॉस्टेलमध्ये जे जेवण दिलं जायचं ते जेवण म्हणजे आम्ही कसे राहिलोय हे कुठेतरी या सगळ्यांना कळलं पाहिजे आणि यातूनच काही लोकांनी प्रेरणा घेतली तर माझ्या या स्पीचचं सार्थक होईल असं मला सतत वाटतं. की तर एक चपाती मिळायची, त्याच्याबरोबर वरणाची एक वाटी असायची आणि वाटीच्या आकाराचा मोदी जो नैवेद्याला आपण ताटामध्ये देवाला जो नैवेद्य दाखवतो आणि त्या ताटामध्ये आपण एक मोदी अशी भात ठेवतो, तितका भात आमच्या त्या ताटामध्ये आम्हाला मिळायचा. वरणाला फोडणी कधी नसायची किंवा डाळ त्याच्यामध्ये कधी नसायची आणि बियाणं भरलेलं वांग भाजी म्हणून असायची. अशा अवस्थेमध्ये आम्ही जगलो
आणखीन एक छोटासा प्रसंग मला फार इंटरेस्टिंग आठवतोय, तो सांगायचा आहे की आम्ही मात्र सायन्सची मुलं काय करायची, खूप अभ्यास करायची आणि सायन्सच्या मुलं चपाती खायचे आणि भात खायचे नाहीत. मग ते भात का खायचे नाहीत, तर भात खाल्यानं झोप येते आणि अभ्यास होत नाही असं त्यांचा अनुमान असायचं. मग आम्ही काय करायचो, ते चपाती तर खाऊच वाटायची नाही, त्यामुळं आम्ही आमची चपाती त्यांना द्यायचो आणि त्या चपातीच्या बदल्यात त्यांच्या ताटातली जी मोदी आहे, जो भात आहे, तो वाटीभर भात आम्ही घ्यायचो आणि त्यावर दिवस काढायचो. आणखीन एक भाग मला सांगायचा आहे की 15 दिवसाला आमच्याकडं पिष्ट असायच्या आणि मग तर सकाळी एकदा जेवण दिलं की संध्याकाळी जेवण मिळायचं नाही. आणि मग त्या संध्याकाळी काय करायचं, तर संध्याकाळी सायकलीवरून रंकाळा चौपाटीला यायचं, श्रीराम बेकरीमध्ये 2.5 रुपयाचा मस्का पाव घ्यायचा, तो घरात जायचा, मस्का पाव खायचा, रूमवर जायचं, मस्का पाव खायचा, पाणी प्यायचं आणि झोपून टाकायचं. म्हणजे मी हे एवढ्यासाठी सांगतोय की कष्ट केल्याशिवाय आणि तुमच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती असल्याशिवाय आपण आयुष्यामध्ये काय फार गोष्टी करू शकतोय असं मला अजिबात वाटत नाही. त्यामुळे मी माझा हा प्रसंग सांगितला. MA ला ॲडमिशन घेतलं होतं, MA सुरू झालं होतं. परत सिद्धिविनायक हॉस्पिटलमधली मी नोकरी सोडलेली होती अभ्यासासाठी TYच्या आणि मग पुन्हा प्रश्न होता की आता आपण कुठेतरी अजून जॉब शोधायला पाहिजे. मग जॉब सर्चिंगमध्ये काही मित्रांनी मदत केली आणि दाभोळकर कॉर्नरला सुविधा नावाचं हॉटेल आहे, मी त्या लॉजिंगला काम केलं, रिसेप्शनिस्ट म्हणून काम केलं आणि काम करत त्यांचं एक वेळ जेवण असायचं हॉटेलचं आणि एक वेळ विद्यापीठामध्ये मेस लावलेली होती. कधी कधी ते जेवायला सुद्धा मिळायचं नाही, कारण का नाईट ड्युटी असायची आणि दिवसभर कॉलेज MAचं लेक्चर्स करायचे आणि याच्यामध्ये मग सकाळचं कधीतरी जेवायचंच राहून जायचं, मेसला जाणं व्हायचं नाही. तर अशाही अवस्थेमध्ये आम्ही दिवस काढत होतो, अभ्यास करत होतो. एक गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये फार चांगली घडली की MA ला गेल्यानंतर मला वाचनाची चांगली सवय लागली. हे वाचन माझ्यामध्ये करून घेण्यामध्ये डॉक्टर राजन गवस असतील, रणधीर शिंदे असतील, नंदकुमार मोरे असतील, विश्वनाथ शिंदे असतील किंवा रवींद्र ठाकूर सर असतील. मला आठवते रवींद्र ठाकूरांनी त्यावेळी त्यांची व्हायरस नावाची कादंबरी माझ्या हातात दिली होती आणि मला सांगितलं होतं, प्रदीप तू हुशार आहेस, तू वर्गाचा CR आहेस आणि तू वाचन कर, तू वाचलास तरच यातून पुढच्या काळामध्ये तग धरशील, अन्यथा तग धरू शकणार नाहीस असं मला सांगितलं. आणि मग माझ्या वाचनाची प्रक्रिया सुरू झाली. झपाटल्यासारखं आम्ही वाचत होतो, माझे मित्र आणि आमचा एक ग्रुप तयार झाला होता विद्यापीठामध्ये. झपाटल्यासारखं म्हणजे सकाळी 7ला प्लेनला आम्ही अभ्यासाला बसायचो आणि नाईट ड्युटी असल्यामुळे दिवसभर अभ्यास करायचो 7 वाजेपर्यंत, संध्याकाळचे 7 वाजेपर्यंत 12 तास कंटिन्युअसली आम्ही ते वाचन करायचो. त्याच्याबरोबर मग सेटनेटचा अभ्यास सुरू केला होता. MA सेकंड इयरला ॲडमिशन घेतली. MA सेकंड इयरला पुन्हा अतिथी हॉटेल शाहूपुरीमध्ये व्हीनस कॉर्नर चौकापासून थोडंसं पुढे गेलं की तिथं अतिथी हॉटेल आहे आणि त्या अतिथी हॉटेलमध्ये मला रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी मिळाली. तिथे काम करायला सुरुवात केली आणि ते काम करता करता माझं MAचं शिक्षण मी पूर्ण करत होतो. MA ला 76% मार्क्स मिळून विद्यापीठामध्ये मी दुसरा आलो होतो. मला खंत होती की माझं गोल्ड मेडल गेलं होतं, मला गोल्ड मेडल मिळालं नाही याची खंत कुठेतरी सतत मनात माझ्या डोकावत होती. त्यातून आम्ही सेटनेटचा अभ्यास सुरू केला. प्राध्यापक व्हायचं आहे, त्यासाठी सेटनेट गरजेचं आहे, ही कुठेतरी सतत आमच्या मनात असायचं. सेटनेटचा अभ्यास करता करता पुण्याला परीक्षा असायच्या. परीक्षेला जाताना सुद्धा प्रचंड हाल व्हायचे. रात्रभर ट्रेनचं स्लीपरचं तिकीट काढणं किंवा लक्झरीनं जाणं इतकी ऐपत नसल्यामुळं बसून ट्रेनमध्ये अख्खा रात्रभर प्रवास करायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी परीक्षा द्यायच्या आणि परत पुन्हा कोल्हापूरला यायचं, असं सुरू होतं. आणि माझं कष्ट म्हणूयात किंवा माझे प्रयत्न म्हणूयात, MA 2008ला झालो आणि जून 2009ची नेट पास झालो. ज्युनियर रिसर्च फेलोशिप JRF मला मिळालेली होती. आता JRFचा फायदा सुद्धा मला थोडासा सांगावा लागतो, कारण का तिथून पुढचा काळ थोडासा माझ्यासाठी चांगला होता. मला महिन्याला 25,000 रुपये JRF आणि 20% HRA असे 28,000 रुपये मला फेलोशिप महिन्याला मिळत होती, फक्त संशोधन करण्यासाठी, PhD करण्यासाठी. आणि मग मी माझ्या PhDच्या कामाला सुरुवात केली. PhD करत होतो. PhDचा अभ्यास सुरू होता, फेलोशिप मिळत होती. पण फेलोशिप मिळण्याचं प्रमाण मात्र जरा असं वेगळं होतं. म्हणजे दर महिन्याला मिळायला पाहिजे होते पैसे, पण ते मिळत नव्हते. वर्षाचे 2 वर्षाचे एकदम असे ते पैसे मिळायचे. आणि मग इकडं आमची आर्थिक निकड सुरूच असायची. मग ठरवलं की हे करत PhD करत असताना सुद्धा आपण कुठेतरी एखादं काम बघूयात.
कुठे काम मिळतं का बघूयात. आणि त्यानंतर मग मी वृंदावन CBS स्टँडच्या बाजूलाच वृंदावन हॉटेल आहे, तिथं रिसेप्शनिस्ट, नाईट ड्युटी म्हणून रिसेप्शनिस्ट म्हणून काम करायला लागलो. PhDचा अभ्यास सुरू होता. फेलोशिप आल्यानंतर मी वृंदावनचं काम सोडून दिलं आणि नंतर फ्रस्ट्रेशन आलं. कशाचं फ्रस्ट्रेशन? तर आपण इतके क्वालिफाईड आहोत, MA 76% मार्क्स आहेत, गोल्ड मेडल 2 मार्कांनी हुकलं आहे, नेट क्वालिफाईड आहोत, PhD सुरू आहे, GRF मिळालेली आहे आणि कुठेतरी वाचनानं काही लेख पुस्तकं लिहायचं काम सुरूच होतं. आणि आपण इतके क्वालिफाईड असताना सुद्धा आपल्याला बऱ्याच ठिकाणी, मग मी इंटरव्ह्यू द्यायला गेलो, प्राध्यापक पदासाठीच्या ज्या इंटरव्ह्यू असतात त्या अनेक ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायला गेलो आणि त्यावेळी मला रिजेक्ट केलं जायचं, सतत रिजेक्ट केलं जायचं आणि ह्या सगळ्यातून कुठेतरी फ्रस्ट्रेशन माझ्यामध्ये आलेलं होतं. आणि मग आता करायचं काय? आपण इतके क्वालिफाईड आहोत पण जॉब मिळत नाही. मग करायचं काय? तर काही काळ म्हटलं हे सगळं सोडून देऊयात. इच्छा नव्हती सोडून देण्याची, पण यातून काही यशच मिळत नाही म्हटल्यावर हे सोडून देऊयात आणि MPSC करूयात, अशा उद्देशानं काही 1 वर्ष MPSC सुद्धा केली. माझे रूम पार्टनर MPSC करत होते आणि त्यांच्या बरोबरीनं भरायचा म्हणून फॉर्म भरायचा आणि MPSC सुरू केली. MPSCची प्री पास झालो, मेन्सही पास झालो होतो, पण फिजिकलमुळं मी काय PSI साठी पात्र झालो नाही. माझं नेहमीचं म्हणणं आहे, मी मगाशी सुद्धा सांगितलं की आपल्याला आवडत नसल्या क्षेत्रात गेल्यानं यश मिळत नाही. तर माझ्याही बाबतीत तेच घडलं. माझं सगळं लक्ष कुठेतरी प्राध्यापक आणि शिक्षक, विद्यार्थ्यांना घडवणं, विद्यार्थ्यांना काहीतरी शिकवणं यामध्ये रमलेलं असायचं. त्यामुळे मला MPSC मध्ये काय फारसं यश मिळालं नाही. मग पुन्हा अभ्यास PhD वर फोकस करायचं ठरवलं. काय होईल ते होईल आयुष्याचं, पण मी माझ्या परीनं PhD कंप्लीट करीन, डॉक्टर बनेल असं ठरवलं आणि अभ्यास सुरू केला. आणि मग 2011 साली पहिल्यांदा महावीर कॉलेज येतं CHB प्राध्यापकांची ॲड आली होती. तिथं ॲप्लिकेशन केलं. परमनंट नसू देत पण मला किमान CHB तरी मला मिळू देत म्हणून मी तिथं ॲप्लिकेशन केलं. महावीर कॉलेजला माझं नियुक्ती झाली. CHB प्राध्यापक म्हणून माझी नेमणूक झाली आणि 1 वर्ष तिथं काम केलं. त्यानंतर राजाराम कॉलेजची ॲड आली आणि त्या राजाराम कॉलेजमध्ये सुद्धा मला CHB मिळाली, तिथंही काम केलं. 2013 साली मला माझे गाईड डॉक्टर DA देसाई सर माझ्या जडणघडणीमध्ये माझं जे काय वाचन आहे किंवा माझं जे काय संशोधन आहे किंवा आतापर्यंत माझी 13 पुस्तकं प्रकाशित आहेत, 2 नॅशनल अवॉर्ड माझ्या वाट्याला आहेत किंवा मी अजून बरंचसं काम करतो, ह्याचं सगळं श्रेय माझे मार्गदर्शक डॉक्टर DA देसाई सर यांना जातं. 2013 साली मला सरांनी सांगितलं की प्रदीप, इतरत्र कुठेतरी कॉलेजमध्ये काम करत बसण्यापेक्षा आपली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था फार मोठी संस्था आहे, 18 महाविद्यालय संस्थेचे आहेत आणि इथं कुठेतरी तू जॉईन कर, तुझा क्लेम लागून राहील. भविष्यात संस्था मोठी असल्यानं जाहिराती येतील आणि तुला इथं काम करण्याची, परमनंट होण्याची संधी मिळेल. तर तू पहिल्यांदा संस्थेत ये आणि मग त्यानंतर मी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं इचलकरंजीमध्ये एक कॉलेज आहे, कन्या कॉलेज, त्या कन्या कॉलेजला जॉईन झालो. इकडे काम चालू होतं, PhDचा अभ्यास सुरू होता, तिकडं CHB प्राध्यापक म्हणून काम करत होतो. 2017 साली माझी PhD कंप्लीट झाली. मला आठवते, मला त्यावेळी वायव्यासाठी आलेले धनाजी गुरव, जे महाड कॉलेजला प्राध्यापक प्राचार्य होते आणि ते माझ्या वायव्याला कोल्हापुरात आले होते आणि त्यांनी वायव्या दिवशीच सगळ्यांच्या समोर सांगितलं होतं की प्रदीप पाटील हा आजपासून फक्त प्रदीप पाटील नसेल तर तो डॉक्टर प्रदीप पाटील असेल. हा क्षण माझ्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण होता असं मला वाटतं. त्यानंतर PhD कंप्लीट केल्यानंतर मी बदलून मिरज कॉलेजला काम करत होतो. तो एक प्रसंग मला फार महत्त्वाचा आहे. मी का विवेकानंदला आलो आणि कसं विवेकानंदला आलो हेही मला कुठेतरी थोडंसं सांगावंसं वाटतं, म्हणून मी सांगतो की मी मिरजेला काम करत होतो. मिरजेच्या ट्रेनमधनं कोल्हापूरला परत येत होतो आणि त्या काळामध्ये विवेकानंद कॉलेजला डॉक्टर SY हुनगेकर नावाचे प्राचार्य होते आणि त्या माणसाला मी कसला काळा की गोरा बघितलेलं नव्हतं आणि त्या माणसाचा मला फोन आला आणि मला सांगितलं, प्रदीप पाटील का? तर मी म्हटलं होय. तर मी विवेकानंद कॉलेजमधून प्राचार्य हुनगेकर बोलतोय, तुझी विवेकानंदला ऑर्डर काढलेली आहे आणि तो उद्या जॉईन करायचा आहे.
तो क्षण हा माझ्यासाठी अत्युच्च आनंदाचा क्षण होता. कारण विवेकानंद कॉलेजला काम करणं, विवेकानंद कॉलेज हे पश्चिम महाराष्ट्रातील किंवा कोल्हापूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील एक अग्रमानांकित महाविद्यालय आहे. या महाविद्यालयामध्ये काम करायला मिळणं यासाठी कितीतरी दिग्गज लोक प्रयत्न करत असतात. मी तर अत्यंत नवखा होतो आणि कितीतरी वर्ष अनुभव असलेली माणसं, कितीतरी साहित्य क्षेत्रात वावरलेली माणसं विवेकानंद कॉलेजमध्ये यायला इच्छुक होती. आणि मला मात्र तो फोन आल्याचा धक्का आणि तो सुखद धक्का मला बसला. खूप लोक विवेकानंदमध्ये आणि कोल्हापूर क्षेत्रात काम करायला मिळतं म्हटल्यावर आनंदाने यायचे, त्यासाठी बऱ्याच गोष्टी ते करायचे. पण मलाच का बोलवलं गेलं याचा मला कुठेतरी सांगावंसं वाटतं की मी जे काय या 2-3 कॉलेजेसमध्ये, कराड असेल, इचलकरंजी असेल किंवा मिरजच्या शाखेमध्ये असेल, जे काय काम करत होतो हे काम नेहमी मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जे काय काम करत असतो ते कामाची नोंद कुठे ना कुठेतरी त्या कामाची नोंद 100% होत असते. आणि मी या 3 शाखांमध्ये काम करताना जे काय मी काम केलं त्या कामाची नोंद म्हणून मला विवेकानंदला अपॉइंटमेंट केलं होतं. अशा पद्धतीनं मी विवेकानंद कॉलेजमध्ये आलो. विवेकानंदमध्ये मी माझ्या कामाला सुरुवात केली. मी जो काय उभा आहे त्याच्या पाठीमागं माझे कष्ट आहेत, माझा आत्मविश्वास आहे आणि बऱ्याच लोकांच्या प्रेरणा आहेत. माझं नेहमीच म्हणणं आहे, मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना एक विधान सांगत असतो की रॉन्डा बर्न नावाची एक लेखिका आहे, जी सगळ्यांनी वाचलेलं असेल कदाचित त्यांचं. तिचं द सिक्रेट नावाचं एक पुस्तक आहे आणि त्या द सिक्रेट या पुस्तकामध्ये तिनं असं सांगितलंय की या जगामध्ये नशीब असं काही नसतं. म्हणजे काय, बऱ्याचदा मला आता असं म्हटलं जातं की तुझं नशीब चांगलं आहे बाबा, तू विवेकानंद कॉलेजला काम करतोस, तुझं नशीब चांगलं आहे बाबा, तू आता प्राध्यापक झालास, असं मला सतत सांगितलं जातं, म्हटलं जातं. पण मी त्या सगळ्यांना सांगतो की नशीब असं काही नसतं. रॉन्डा बर्न नावाची लेखिका द सिक्रेट नावाच्या पुस्तकामध्ये असं म्हणते की नशीब असं काही नसतं, नशीब ही गोष्ट काल्पनिक आहे. तर ते वास्तव काय असतं हे सांगण्याचा सुद्धा तिनं त्या पुस्तकामध्ये प्रयत्न केला. ते थोडंसं सांगतो आणि मी माझ्या या स्पीचला थोडंसं थांबवणार आहे. ती असं म्हणते की आपल्याला सतत भास होत असतात. म्हणजे बघा, मी आज पहिल्यांदा या कॅमेरासमोर उभा राहिलोय आणि तुमच्याशी संवाद साधतोय, पण मला आता असं वाटतं की मी आणखीन एकदा कधीतरी असं येऊन ह्या कॅमेरासमोर उभा राहिलोय किंवा मी माझं स्पीच दिलंय, पण मी कधीच आलेलो नसतो. म्हणजेच याच्या अगोदर कुठेतरी मी ते स्वप्न बघितलेलं असतं किंवा ती कल्पना केलेली असते किंवा तो भास मला झालेला असतो. आणि मग रॉन्डा बर्न असं सांगते की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा अनेक घटना घडतात की त्या पुन्हा घडल्यात काय, दुसऱ्यांदा घडतात काय असं वाटत असतं. तिने एक उदाहरण सांगितलं. ती सायंकाळच्या वेळी चहा पीत बसलेली असते आणि त्याच वेळी कोणतरी तिच्या दारात खटखट करतं आणि ती व्यक्ती आत येते आणि त्या रॉन्डा बर्नला मिठी मारते. आणि मग रॉन्डा बर्न म्हणते की तू दुसऱ्यांदा माझ्या घरी आलेस का? तर ती व्यक्ती म्हणते नाही, मी पहिल्यांदाच तुझ्या घरी आलोय. मग रॉन्डा बर्नच्या लक्षात येतं की अगोदर ही व्यक्ती येणार आहे, मला मिठी मारणार आहे, ही कुठेतरी आधीच तिनं कल्पना केलेली होती, कधीतरी स्वप्न ते बघितलेलं होतं. यालाच सकारात्मकता असं म्हटलं जातं. मग त्या रॉन्डा बर्नचं असं म्हणणं आहे की तुम्ही जो काय विचार करता, ज्याला पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतो, जो काय तुम्ही विचार करता, जे काय तुम्ही स्वप्न बघता, जे काय तुम्ही कल्पना करता, ही कल्पना किंवा हे स्वप्न किंवा हा विचार ज्या दिवशी तुम्ही तो विचार करता त्या दिवशी ही सगळी सृष्टी तो विचार प्रत्यक्षात घडवून आणण्यासाठी कामाला लागलेली असते आणि त्यालाच नशीब म्हणता येतं. म्हणजे आपण अगोदर विचार करायला पाहिजेत, अगोदर आपण स्वप्न बघितली पाहिजेत, अगोदर आपण कल्पना केल्या पाहिजेत आणि त्या दिशेनं आपण जर वाटचाल केली, त्या दिशेनं आपण प्रयत्न केले तर यश नावाची गोष्ट आहे ती नक्की हमखास आपल्याला मिळते असं मला सतत वाटतं. याच निमित्तानं मला आणखीन एक उपदेश करण्यात पात्र नाही आहे मी, तरी पण मला माझ्या दृष्टीने एक गोष्ट सतत वाटते, ती या निमित्तानं मला सर्वांच्यासाठी सांगायची आहे. ती म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 4 पुरुषार्थ सांगितले जातात आणि या 4 पुरुषार्थाप्रमाणेच माणसानं जगावं असं सांगितलं जातं. मी ज्यावेळी आजच्या समाजाचा आणि आजच्या काळाचा विचार करतो त्यावेळी हे 4 पुरुषार्थ समाजात सांभाळले जातात असं मला सतत वाटत नाही. म्हणून मला या निमित्तानं हे 4 पुरुषार्थ तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवायचे आहेत. 4 पुरुषार्थ कुठले किंवा ज्याला संस्कृती म्हणतो आपण, ती संस्कृतीमध्ये 4 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. कुठल्या 4 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या तर त्यातली पहिली गोष्ट सांगितली गेली ती म्हणजे धर्म.
आता धर्म म्हणजे काय? माणसानं धर्म या संज्ञेचा अर्थ मी हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म असे धर्म घेतलेत. पण धर्म या संकल्पनेमध्ये इतका अर्थ अभिप्रेत नाही. त्याच्या पलीकडे धर्माची व्याख्या सांगितली गेली, तो म्हणजे मानवता धर्म. माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं, हा जो काय मानवता धर्म आहे, हा मानवता धर्म प्रत्येकानं सांभाळला पाहिजे असं मला वाटतं. आणि संस्कृतीमध्ये सुद्धा ते अभिप्रेत आहे, हे असं मला या निमित्तानं सांगायचं आहे. दुसरी एक गोष्ट पुरुषार्थामध्ये सांगितली गेली ती म्हणजे अर्थ. धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे 4 पुरुषार्थ आहेत. त्यातलं अर्थ. आता अर्थ ही संकल्पना माणसानं अशी घेतली की आपण पैसा मिळवायचा. अर्थ म्हणजे पैसा. नुसतं कमवायला माणूस शिकला, पण संस्कृतीमध्ये नुसतं कमवण्याला महत्त्व नाही, तर ते आपण जे काय कमवतोय, आपण जे काय मिळवतोय, त्या कमवण्यामधून आपलं पोट भरून राहिलेला जो काय शिल्लक अर्थ असेल, शिल्लक पैसा असेल, तो आपण दानधर्म केला पाहिजे, तो समाजाच्या भल्यासाठी उपयोगात आणला पाहिजे, अशी संकल्पना ती अर्थाची सांगितली गेली. तिसरा एक पुरुषार्थ संस्कृतीमध्ये सांगितला जातो, तो म्हणजे आहे कर्म. आता कर्म म्हणजे काम. हे काम माणूस करतो आहे, पण आजच्या काळामध्ये काम करणारी माणसं जर आपण बघितली तर त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा दिसतो का? तर मला विचाराल तर मी असं म्हणेल की प्रामाणिकपणा अजिबात दिसत नाही. म्हणजे मी माझ्या पेशाबद्दलच बोलतोय असं नाही, मी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांकडे बघतो, त्यांना जो काय पगार दिला जातो त्या पगाराच्या मानाने ते काम करतात का? तर माझं असं ऑब्झर्वेशन आहे की जेवढा पगार दिला जातो त्या पगारा इतकं काम या लोकांकडून होताना मला दिसत नाही. आणि मग कर्म या संकल्पनेमध्ये असं सांगितलं की तुम्ही कुठलंही काम करा, ते कुठलंही काम हे कमी प्रतीचं, नीच असतं किंवा कनिष्ठ असतं असं काही नाही. तुम्ही कुठलंही काम करा, ते काम करताना मात्र प्रामाणिकपणाने करा, जिद्दीनं करा, कष्टानं करा, आत्मविश्वासानं करा, तर तुम्हाला ते कर्म केल्याचा आनंद मिळेल असं सांगितलं गेलं. आणि संस्कृतीमध्ये एक चौथी गोष्ट सांगितली गेली जी फार महत्त्वाची आहे, ती म्हणजे मोक्ष, मोक्षप्राप्ती. आपल्या सर्वांना ज्ञात आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की माणूस हा एक जीव झाला, एक जन्म झाला, पण माणसाला मुक्ती मिळवायची असेल, एका जीवाला जर या सगळ्या प्रपंचातून मुक्ती मिळवायची असेल तर किती जीव घ्यावे लागतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. 84 लाख जीव आपल्याकडे आहेत आणि या 84 लाख जीवांपैकी 7 जीवांमधून त्या एका जीवाला जावं लागतं आणि 7 जीवातून गेला तर त्या जीवाला मोक्ष मिळतो किंवा मुक्ती मिळते असं म्हटलं जातं. असे 7 जीवातून मी गेलो तर माझ्या जीवाला मुक्ती मिळेल असं म्हटलं जातं. पण संस्कृती आपल्याला सांगते जी फार महत्त्वाची गोष्ट आहे. वर सांगितलेले जे काय 3 पुरुषार्थ आहेत, धर्म म्हणजेच मानवता धर्म, अर्थ पैसा मिळवायचा आहे पण तो पोटापुरता मिळवायचा आहे आणि राहिलेला पैसा समाजासाठी वापरायचा आहे, आणि कर्म, तुमचं कर्म जर प्रामाणिक असेल, तुमचं काम जर प्रामाणिकपणे करत असाल तर हे 3 पुरुषार्थ तुम्ही जर व्यवस्थित पार पाडले तर तुम्हाला याच जन्मामध्ये, याच जीवामध्ये मोक्षप्राप्ती होणार आहे, मुक्ती मिळणार आहे. त्यामुळे माझा सर्वांना असा सल्ला आहे किंवा माझं सर्वांना असं सांगणं आहे की माणसानं ह्या 3 पुरुषार्थांना धरून राहिलं पाहिजे. परमेश्वर त्याला कुठेही कमी पडू देणार नाही, हा माझा एक विश्वास आहे आणि त्याच विश्वासानं मी माझं आयुष्य जगतोय आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जगेल. धन्यवाद. मी काय फार मोठा माणूस नाही आहे, मी सर्वसामान्य माणूस आहे, तरीसुद्धा मला आयडियल मराठी या चॅनेलनं आणि आयडियल मराठी टीमचे दीपक दादा असतील किंवा त्यांची संपूर्ण टीम असेल, या टीमनं मला इथं बोलवलं. माझ्याकडून मला जे काय म्हणायचं होतं, माझा जो काय अनुभव आहे ते अनुभव शेअर करायला अनुमती दिली, त्याबद्दल मी या सर्वांचं मनापासून आभार मानतो. तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो, तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.